इतक्या कामाचे हातोटे असणारं एक शिस्तप्रिय नेतृत्व, मला वाटतं ही महाराष्ट्राची कधी न भरून येणारी अपरिमित अशी हानी आहे. आणि जे भयंकर असं दुःख पवार कुटुंबियावर, पूर्ण महाराष्ट्रावर, आम्हा सर्व कुटुंबियावर जे कोसळलं आहे, मला वाटतं ह्याच्यातनं सावरण्याची शक्ती आहे तुळजाभवानीनं द्यावी. नाही, पण भविष्यामध्ये जर आपण बघितलं तर असा नेता तयार होणं खूप कठीण आहे. नाही, कुठलंही नेतृत्व तयार होण्यासाठी त्या माणसाच्या आयुष्यातली 40-50 वर्ष खर्ची जावे लागतात, तेव्हा एक नेतृत्व तयार होते. नेतृत्व तयार होणं म्हणजे काय एका दिवसाची गोष्ट नाही किंवा एका वर्षाची गोष्ट नाही. कित्येक वर्ष त्या माणसानं, सर्वसामान्य माणसासाठी तो माणूस खपलेला असतो. सर्वसामान्य माणसासाठी त्या माणसानं काम केलेलं असतंय. त्यावेळेस मला वाटतं दादांसारखं एक नेतृत्व तयार होते. मला वाटतं ही पोकळी भरून येणं आवश्यक आहे. काय आठवणी आहे दादांच्या तुमच्या बोलणं झालं? माझी म्हणजे इतक्या असंख्य आठवणी आहेत की त्या सगळ्या अशा डोळ्यासमोरून जातात. दादा, मी ज्यावेळेस 2009ला पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस डिलिमिटेशनमुळे मतदारसंघ विभागले गेले होते आणि माझ्या मतदारसंघाचा जो हक्काचा निधी होता तो विभागले गेल्यामुळं तसाच अखर्चित होता. आणि खरं तर मी विरोधी पक्षाचा आमदार होतो, शिवसेनेचा. दादा राष्ट्रवादीचे होते, सत्ताधारी पक्षातले, पण त्याने कधी सत्ताधारी विरोधक असा भेदभाव केला नाही. माझ्या मतदारसंघाच्या हक्काचा निधी त्याने परत दिला. की आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर होते आणि त्यांनी आठवणी ज्या आहेत त्या ताज्या केल्यात.